नमस्कार मित्रांनो, गावी यात्रेला आलेलो होतो. तर आमच्या गावची कहाणी सांगतो तुम्हाला. तर ही वारणा नदी दिसतीये, बघू शकताय. लिंबू भाई आपला मित्र पण आहे, हे मानसिंग भाऊ आपले मित्र आहेत. तर आता विषय कसा आहे सांगायचा, तर ही दोन्ही गोष्टी तुम्ही बघत असाल. हा पूल आहे, हा पुढच्या साईडला रस्ता गेलेला आहे आणि हा पाठीमागा दिसतो. तर हा पूल क्रॉस केला की ह्या बाजूला कोल्हापूर जिल्हा आहे आणि हा पूल क्रॉस केला या बाजूला सांगली जिल्हा आहे. तर आमचं जे गाव आणि शित्तूर गाव आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतं आणि आमचं जे आराळा गाव आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये येतं. दोन्ही जिल्हे असे कनेक्टेड आहे, कोल्हापूर आणि सांगली. त्यामुळे नेहमी माझ्या प्रत्येक टॅगलाईन सुद्धा माझी आहे, कोल्हापूर सांगली सातारा कराड. कारण माझी आता कर्मभूमी ही सातारा जिल्हा आहे, जन्मभूमी सांगली आहे आणि माझं फ्रेंड सर्कल हे सगळं कोल्हापूर जिल्ह्यातलं आहे. आणि हीच वारणा नदी. आम्ही कधी काय इकडे पोहायला यायचं बघा, ह्या साईडला असायचं उडी मारून. आता जरा पाण्याचा प्रवाह कमी आहे आणि त्या साईडला तुम्ही बघताय की नाही, तुम्हाला दाखवतो. त्या साईडला आमचं एंट्री असायची. पोरं इकडची शित्तूरची पोरं असायची, पोहायला यायची, तिकडे जायचं आणि इकडे यायचं. हा प्रकार घडायचा, खूप मजा यायची, खूप आठवणी आहेत. मला तुम्हाला दाखवावं असं वाटलं, मला दाखवावं. आणि गावचा काय, आणि आमच्याकडे खूप फिरण्यासारखं खूप मजेदार गोष्टी आहेत. नक्की एकदा एक एक व्हिडिओ तुम्हाला येईल. नक्की व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर फॉलो करा. कोल्हापूरकर आणि सांगलीकर म्हणजे शितूर भाग आणि आराळा भाग लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या काही तर आठवणी असतील वारणा नदीच्या तर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग, जय महाराष्ट्र.